ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, काय जबरदस्त ट्विस्ट आणलाय मालिकेत. अर्जुन सायलीने आता मैनावतीला स्वतःकडे किडनॅप करून ठेवलंय. वाह, जबरदस्त दाखवलाय. आज शेवटपर्यंत एपिसोड बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय वंदनाताई सांगत असतात की सोहमचा मणका निकामी झाला, त्यामुळे तो कधीच चालू शकत नाही. बबलीमुळे सोहमला मार बसला आणि त्याला इजा झाली. आम्ही डॉक्टरांकडे नेलं होतं सोहमला, बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवलं, पण सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं की तो कधीच चालू शकणार नाही. मला तेव्हा चांगली नोकरी होती हो, सोहमला तेव्हा एकटं ठेवणं शक्य नव्हतं. तेव्हा मी माझी नोकरी सोहमसाठी सोडली. माझ्या मिस्टरांचाही सोहमवर खूप जीव होता. सोहमची अशी अवस्था बघून त्यांनी हाय खाल्ली आणि 6 महिन्यातच ते हार्ट अटॅकने गेले. सायली म्हणते, बापरे, सोहमच्या बाबतीत हे असं घडलं आणि त्याचे बाबाही गेले. ताई, तुम्ही खूप सहन केलंय हो. वंदनाताई म्हणतात, हो, खूप सहन केलं हो, कारण आई आहे ना मी. त्यानंतर मी फक्त सोहमसाठी जगत राहिले. पनवेलमधलं मोठं घर विकून त्या कर्जतच्या छोट्या घरात गेलो आम्ही. मिळेल ती कामं मी करायची आणि सोहमला आत्तापर्यंत वाढवलं हो मी. माझ्या सोहमच्या भविष्यात आत्तापर्यंत फक्त अंधार आहे. त्या मुलीमुळेच हे सगळं झालंय. अर्जुन विचारतोय त्यांना, तुम्ही नंतर बबलीच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली होती ना? त्या वंदनाताई म्हणतात, हो, मला त्या बबलीला चांगली अद्दल घडवायची होती. या मारामारीला लहान मुलांचं भांडण म्हणून मी बघूच शकत नव्हते. सायली म्हणते, तुम्ही तिच्या आई वडिलांशी बोलला नाहीत का या भांडणानंतर? मग त्या वंदनाताई म्हणतात, मी तिचा पत्ता खूप शोधला, पण मला ती कधी सापडलीच नाही. आणि नंतर एकदा कळालं तेव्हा त्या शांता नावाच्या बाईकडे ती होती असं समजलं होतं. तेव्हा त्या शांताला मी भेटायला गेले, पण तेव्हा ती बबली तिथूनही पळून गेली होती. मग शांतानेच मला पोलीस कंप्लेंट करायला मदत केली. सायली आता त्या वंदनाताईला म्हणते, हो, ती तेव्हा तिथनं पळून गेली होती. आम्हाला हे सगळं त्या शांताबाईनेच सांगितलं, पण आम्हाला त्यांनी हेही सांगितलं की बबलीच्या डाव्या खांद्यावर भाजल्याची खूण होती. सोहमनी तिला चटका दिला होता, तीच ती खूण का? त्या वंदनाताई म्हणतात, हो, तेव्हाच ती खूण झाली असणार. अर्जुन म्हणतो, बबलीला पण फार जास्त भाजलं होतं का? म्हणजे त्या खांद्यावर अजूनही भाजल्याचा मार्क असणारच. वंदनाताई म्हणतात, हो, बरोबर आहे तुमचं, तो व्रण तिच्या खांद्यावर अजूनही नक्की असणार आहे. सायली म्हणते, हो, शांता मावशी पण हेच म्हणाल्या होत्या. त्या वंदनाताई म्हणतात सायलीला, मी पुढची बरीच वर्ष तिला शोधत होते. काल मी तुमच्याकडनं तिचं नाव ऐकलं. ती मुलगी तुमची कोण लागते? सायली आता वंदनाताईंना सांगते की मी ज्या आश्रमात वाढले ती त्याच आश्रमात वाढली आहे. ती जेव्हा आमच्या आश्रमात आली ना, तेव्हा तिने आम्हाला बबली नाव सांगितलंच नव्हतं, वेगळंच नाव सांगितलं होतं. तिने तिचं नाव आम्हाला प्रिया सांगितलं होतं. नंतर तिने तेही नाव बदललंच. मग त्या वंदनाताई म्हणतात, म्हणजे तुमच्या आयुष्यात तिने कसली ढवळाढवळ केली आहे? सायली म्हणते, तिने आमच्या आयुष्यात फक्त ढवळाढवळ नाही केली आहे, तिने आमच्या आयुष्यात उलथापालथ करून ठेवली आहे. सायलीने प्रियाबद्दल सगळं सत्य या वंदनाताईंना सांगितलंय, जे आपल्याला ऐकवलं नाहीये, फक्त सायलीचे ओठ हलताना दाखवलेत. हे सगळं ऐकल्यावर त्या वंदनाताई म्हणतात, बाप रे, कसली मुलगी निघाली ही. ती लहान असताना भयंकर होतीच, मोठी असताना ती आणखीन वाईट झाली. सायली म्हणते, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, खरं तर हे चांगल्या अर्थाने म्हटलं जातं, पण प्रियाच्या बाबतीत हे वाईट अर्थाने म्हटलं जातंय. मग ती बाई म्हणते, वंदनाताई, त्या बबलीला, त्या प्रियाला तुम्ही माझ्या समोर आणा. माझी अशी इच्छा आहे ना की माझ्या हाताने तिला गळा दाबून ठार मारावं. माझ्या मुलाच्या बाबतीत तिने जे केलंय ना, त्याचा सगळा राग मला तिचा जीव घेऊन काढायचा आहे. अर्जुन म्हणतो, हे बघा, कायदा तुम्हाला असं करू देणार नाही. कोणालाही मारहाण करायचा विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाका. हां, फक्त तुम्ही एक गोष्ट करू शकता, तुमच्या सोहमला नक्की त्यामुळे न्याय मिळेल. वंदनाताई म्हणतात, कुठली गोष्ट? अर्जुन म्हणतो, प्रियाच्या विरोधात आम्ही जेव्हा सगळे पुरावे गोळा करू ना, तेव्हा तिचं हेही रूप आम्ही समोर आणूच. तेव्हा तुम्ही आज आम्हाला जे काही सांगितलंय ना, तेव्हा तुम्ही सगळ्यांना ओरडून ओरडून सांगाल? ही बाई म्हणते, हो, म्हणजे काय, मी सांगणार. त्या पोरीला तिच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. तिला पापाची शिक्षा देण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर मी पोलिसांकडे पण जाईल, सगळ्यांना ओरडून ओरडून सांगेल. माझ्या आणि माझ्या सोहमच्या आयुष्याचा सत्यानाश करणारी ती बाईच आहे. काय तो सीन एवढाच दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे एक छोटासा सीन घेतलाय साक्षीचा. साक्षी आता महिपतसाठी वकील शोधते बरं का.
तर कुठल्या तरी वकिलाला तिने आता कॉल लावलाय. साक्षी म्हणत असते हॅलो. साक्षीने फोन लावलाय त्या वकिलाला. ती म्हणत असते हॅलो, जमदाडे वकील ना? मी ना महिपत शिखरेची नातेवाईक बोलतीये. तुम्ही त्यांची केस लढायला तयार आहात का? तिकडनं तो वकील म्हणतो महिपत शिखरेची नातेवाईक? काय हो, माझ्या अंदाजाप्रमाणे महिपत शिखरेला तर जास्ती कोणी नातेवाईक नाहीये. त्याची एक मुलगीच होती त्याला, ती तर गेली जेलमध्ये. त्या मुलीच्या व्यतिरिक्त काही नातेवाईक आहेत महिपत शिखरेचे हे मी ऐकलेलं नाहीये. साक्षी म्हणते तुम्ही जे ऐकलेलं नाहीये ते अस्तित्वात नाहीये हे तुम्हाला म्हणायचं आहे का? तुम्ही ओळखता का महिपत शिखरेला पर्सनली? तिकडनं ते वकील म्हणतात नाही हो, मी पर्सनली नाही ओळखत त्यांना. मग साक्षी म्हणते तिकडनं मग तुम्ही त्यांच्या दूरच्या नातेवाईकांबद्दल काय माहिती तुम्हाला? नाही, मी महिपत शिखरेची पुतणी बोलते. महिपत शिखरेला मला या केसमधनं सोडवायचं आहे. आमच्या पडत्या काळात त्यांनी आम्हाला खूप मदत केली होती. मला एवढंच सांगा की तुम्ही त्यांची केस घ्यायला तयार आहात की नाही? मग ते वकील म्हणतात अहो मॅडम, महिपत शिखरेचा निकाल आधीच लागलेला आणि त्या केसमध्ये तुम्ही कितीही अपील केलं ना तरी काही फायदा नाही आहे. मला त्या केसमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे. साक्षी म्हणते काय? मग मग तुम्ही इतक्या चौकशा कशाला करत होते हो मगासपासनं? माझा वेळ तुम्ही वाया का घालवताय? असं म्हणून तिने फोन ठेवून दिलाय. तो वकील विचार करत असतो बापरे, काय बाई आहे विचित्र. असो, आता याच्या पुढचा सीन त्यांनी दाखवलाय सचिन आणि अस्मिताचा. पण मध्येच आता सायली अर्जुनचं डिस्कशन दाखवलंय त्यांनी. अर्जुन आणि सायली घरी पोहोचलेत आणि आता अर्जुन म्हणत असतो सायलीला, सायली या प्रियाबद्दल जितक्या गोष्टी कळतायत ना तितकं माझं ना या प्रियाबद्दल खूप राग वाढतोय ग. एखादी लहान मुलगी म्हणजे लहानपणापासूनच ही मुलगी विकृत कशी काय ग एवढी? सायली म्हणते हो ना, त्या वंदनाताईंचं बोलणं ऐकल्यावर तर फारच वाईट वाटलं हो. मी पण हाच विचार करते. जेव्हा प्रियाने त्या मुलाला मारलं वंदनाताईंच्या तेव्हा प्रिया किती लहान असेल? तेव्हा एवढी खुंची होती प्रिया. म्हणजे तिची प्रवृत्ती किती वाईट होती बघा ना. आणि सुदैवाने देवाने तिला बरेच दिले होते चान्स सुधारण्यासाठी. ती आश्रमात आली होती आमच्या. मधुभाऊ होते तिथे. त्यांचं प्रेम मिळत होतं ना तिथे आश्रमात मधुभाऊंचं तिला. म्हणजे तिला सुधारण्याचे बरेच चान्स होते बघा ना. नंतर सुदैवाने पुन्हा प्रतिमा आत्या, रविराज काका यांच्या सावलीत आली. तिथे ती चांगली राहिली असती ना हो तर खरंच सुखात राहिली असती. पण नाही, ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर निखारेच ठेवत गेली आहे. अर्जुन म्हणतो हो ना, म्हणतात ना माणसाचा स्वभाव बदलत नाही, तिच्या बाबतीत तसंच आहे. पण ही आपल्या आयुष्यातनं कायमचं गेलीच पाहिजे हा सायली. सायली म्हणते हे आता लवकरच होणार आहे. आपल्याला तिच्या बाबतीत खूप पुरावे मिळालेत आणि आता आणखीनही मिळतीलच. अर्जुन म्हणतो पण सायली एक प्रॉब्लेम आहे. सायली म्हणते कसला प्रॉब्लेम? अर्जुन म्हणतो वंदना जाधव सगळ्यांना खरं सांगायला तयार झाली आहे. आपण सगळ्यांना सांगू शकतो की प्रिया बबली आहे. पण तेव्हा तिचे खरे आईवडील म्हणजे सदाशिव, मैनावती तेव्हा समोर असायला हवे सायली. ते कुठे गायब झाले देव जाणे. सायली म्हणते अहो नक्की प्रियानेच त्यांना कुठेतरी डांबून ठेवलं असणार आहे किंवा कुठे पाठवलं असणार आहे. त्यांना कुठे शोधायचं असेल ना तर आपल्याला प्रियाचाच उपयोग झाला पाहिजे. अर्जुन म्हणतो तेही बरोबर आहे म्हणा. सायली म्हणते माझ्या डोक्यातनं एक कल्पना आली आहे. अर्जुन म्हणतो काय? सायलीने अर्जुनला ते सांगितलंय पण ते आपल्याला ऐकवलेलं नाही. आता सायली ते डायरेक्ट एक्झिक्यूट करते. डायरेक्ट कृती दाखवली आहे बघा प्रेक्षकांनो. मस्त दाखवलाय हा आजचा भाग. एवढा सेन्सिबल दाखवलाय ना. म्हणजे हे सगळं इतकं पटापट घडलंय ना. अजूनही कुठेतरी मला असं वाटतंय की खरंच ते प्रियाला एवढ्या लवकर एक्सपोज करतील. बघा ना, त्यांनी आधी महिपतला एक्सपोज केलं, नागराजला केलं आणि एक एक नंबर करत करत त्यांनी आता प्रियाचा नंबर लावलाय प्रेक्षकांनो. पण पुढे काय ट्विस्ट येईल मालिकेत सांगता येत नाही. मला असं वाटलं होतं खरंच तुमच्यासारखंच TTM संपेल की काय, पण नाही, TTM संपणार नाही आहे इतक्यात. कारण ती जी नवीन मालिका आहे ना ती रात्री 10 वाजता लागणार आहे सोमवारपासनं. आता सायलीने अर्जुनला एक प्लॅन सांगितला. प्रियाचा सीन घेतलाय. आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. खरंच छान दाखवलाय. प्रिया अश्विनशी बोलत असते फोनवर. अश्विनला म्हणत असते बरं बरं हरकत नाही, तुला उशीर होणार आहे का अश्विन? इमर्जन्सी आली आहे का? ये हं सावकाश ये असं म्हणते आणि ती फोन ठेवून देते. बघते तर काय, तिच्या फोनची चार्जिंग संपलेली असते. प्रिया तिचा फोन चार्जिंगला ठेवते आणि निघून जाते. प्रिया खोलीतून जाता क्षणीच सायली तिच्या खोलीत येते बरं का गपचूप. आणि सायली तिच्या खोलीमध्ये मैनावतीचा पत्ता शोधत असते. तेव्हा सायली तिच्या खोलीची झडती घेत असते आणि तेवढ्यात प्रियाचा फोन वाजतो. सायली प्रियाच्या फोनच्या जवळ येते बरं का आणि बघते तर काय, मंजिरी नावाचं काहीतरी नाव आलेलं असतं त्याच्यात. सायली आता तो फोन हातात घेते तर अचानक तिच्याकडनं तो उचलला जातो.
तिकडनं मैनावती बोलत असते, हॅलो हॅलो बबले, कुठे गेली होतीस गटवळे? अगं मी बोलते. अगं ए बाई, अगं तुला फोन करू करू बोट झिजली ग माझी, अगं कुठे गेली ग? सायली मैनावतीचा आवाज ऐकते आणि तेव्हाच लक्षात येतं तिला की मैनावती रडत असते आणि म्हणत असते, अगं ए पोरी, अगं तुझ्या बापाची तब्येत बिघडली ग, डॉक्टर आणायचंय ग. अगं माझ्याकडे पैसे नाही ग, मी कुठून आणू? अय पोरी, अगं काहीतरी कर, पैसे पाठव, नाही तर डॉक्टरला तरी घेऊन ये. हा अगं ए पोरी, ऐकते का? सायली आता कट करते बर का फोन. मैनावती वैतागते आणि म्हणते, आहो बघा ना, ही पोरगी फोन उचलते पण बोलतच नाही काही. सदाशिवला आता ढास लागलेली असते बर का, त्याची तब्येत खूप खालावलेली असते. मैनावतीला टेन्शन येतं, ती विचार करते, देवा काय करू मी? सायली विचार करते, बापरे, हा आवाज तर सेम मैनावती सारखा होता. म्हणजे प्रियाने मैनावतीचं नाव मंजिरी असं सेव्ह केलंय, तर म्हणजे मैनावती हिला नेहमी कॉल करते. सगळ्यांपासून लपवण्यासाठी हे केलेलं दिसतंय. सायलीला प्रियाचं हेही गुपित कळलंच. तेवढ्यात तिकडनं मैनावतीने मेसेज केलाय, अगं बाई बोलत का नाहीयेस? अगं तुझ्या बापाची तब्येत खूप खराब आहे ग. सायली आता तिकडनं बघत असते बरं का, प्रिया येते की काय. सायली विदिन अ सेकंड मैनावतीला रिप्लाय करते की आई, तू मला नीट पत्ता कळव, तू मला पत्ता नीट पाठव, मी उद्या एका माणसाला पाठवते, पैसे आणि डॉक्टर तिकडे पोहोचतील. सायलीने तो मेसेज मैनावतीला सेंड केलाय, रिप्लाय केलाय मैनावतीला. मैनावतीने मेसेज केलाय, तिला रिप्लाय केलाय, पण थोडासा वेळ लागला मैनावतीला रिप्लाय करायला, पण रिप्लाय लगेच आलाय आणि मैनावतीने तो पत्ता पाठवलाय रिप्लायमध्ये. सायली आता तो पत्ता तिच्या मोबाईलवरती फॉरवर्ड करून घेते आणि बघत असते ती मध्ये मध्ये प्रिया आली आहे की काय. सायली विचार करते, आता या फोनमधनं रिप्लाय आणि मेसेज डिलीट करायला हवा. सायलीने ते मेसेजेस पण डिलीट केले. विदिन अ सेकंड तिने हे सगळं पटपट केलंय आणि प्रिया येईल न येईल तोवर तिने पटकन तो फोन पुन्हा चार्जिंगला लावलाय. सायली आता पटकन दाराआड लपते बरं का, आणि एकदम भस्कन प्रिया आलेली दाखवली आहे. भारी दाखवला हा सीन. प्रिया दार उघडते आणि सायली अशी दाराच्या आड लपलेली असते. प्रिया आता फोनच्या चार्जिंगकडेच जाते आणि सायली तोपर्यंत पटकन पळ काढते. प्रिया आता तिच्या फोन जवळ जाते आणि विचार करते, अरेच्या, हा माझ्या फोनचा लाईट का ऑन आहे? काय माहिती काय झालं असेल, पण ही मैना पण ना कसली चिवट आहे. सकाळी ब्रश करायच्या आधी सुद्धा ही माझ्याकडेच पैसे मागत असेल. बहुतेक सायलीने तो जो मेसेज आहे ना तो तसाच ठेवला असावा आणि पत्त्याचा रिप्लाय जो आहे ना तो डिलीट केला असावा, असं मला वाटतंय बरं का. सायली आता बेडरूम मध्ये येते. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक बायको, तुला फायनली सदा मैनाचा पत्ता मिळालाच, आपण उद्याच जाऊयात तिकडे सदा मैनाकडे. सायली म्हणते, उद्या? अहो उद्या खूप उशीर होईल ना, मला तर असं वाटतंय की आपण आत्ताच जायला हवं. अर्जुन म्हणतो, अगं बायको किती वाजले बघ, खूप उशीर होईल ग. सायली म्हणते, अहो पण मैनानं पोट तिडकीने सांगत होती की सदाला बरं नाहीये, तो आजारी पडलाय म्हणे. अहो प्रियानं त्यांचा फोन उचलत नाहीये, त्यांच्या मेसेजेसला रिप्लाय करत नाहीये, ती मैना मला काळजीच वाटली हो खूप. अर्जुन म्हणतो, सायली तुला म्हणून असं वाटतंय की आत्ता आपण जायला हवं आणि सदाची तब्येत कशी आहे ते बघायला हवं? सायली म्हणते, हो अहो, आपण अश्विन भाऊजींना घेऊन नाही जाऊ शकत, पण एखादा दुसरा कुठला डॉक्टर असेल ना तुमच्या ओळखीचा, त्यांना घेऊन जाऊयात ना आपण, ते तपासतील ना सदाला. खरंच प्रेक्षकांनो, सायलीच्या मनामध्ये खूप माणुसकी आहे. अर्जुन एक्झॅक्टली तिला तेच म्हणतो, कशी आहेस ग तू बायको? देवाने ना तुला बनवल्यानंतर मूळ जो असेल ना तो तोडून फेकून दिला असेल. अगं ते सदा मैना कसे वागलेत आपल्यासोबत, विसरलीस का? अगं ते खोटं बोलले, आपल्याला किती त्रास दिला, दागिने चोरायचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या घरामध्ये, तरी तुला असं वाटतंय की आपण त्यांच्याकडे जाताना डॉक्टर घेऊन जावं? सायली म्हणते, अहो ते सदा मैना त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागलेत, आपण आपल्या स्वभावाप्रमाणे वागूयात. एखादी व्यक्ती आजारी असेल ना तर तुमच्या किंवा माझ्या मनात ती व्यक्ती आधी आपल्याशी कशी वागली असा विचार येईल तरी का? अर्जुन म्हणतो, बरं हरकत नाही, पण बायको तुझ्याकडनं एक गोष्ट शिकलो बरं का, माणुसकी सगळ्यात आधी. आपण आत्ताच जाऊयात आणि मी ना फोन करतो आणि लगेच पत्ता पाठवतो डॉक्टरांना, आपण पण जाऊयात तिथे. अर्जुनने लगेच डॉक्टरांना फोन केला. हॅलो, हा डॉक्टर, मी अर्जुन सुभेदार आता बघा प्रेक्षकांनो, या सचिन आणि अस्मिताचा सीन घेतलाय. सायलीने जो प्लॅन सांगितला ना तो एक्झॅक्टली वर्क केलाय बरं का. या सचिनला आता पैसेच मिळत नाही एटीएम मध्ये, काल दाखवलं होतं ना त्यांनी, प्रतापराव बँक मॅनेजरला सांगणार होते वगैरे वगैरे, त्यांनी बहुतेक ते काम केलेलं दिसतंय प्रतापरावांनी. आता सचिन येतो बरं का तावं अस्मिताकडे आणि म्हणतो, ये अस्मी,
अगं मी आत्ता ATMमध्ये गेलो होतो, तर हे कार्ड कामच करत नव्हतं गं. अगं ते इनॅक्टिव्ह असं प्रॉम्प्ट देत होतं बघ. ही अस्मिता म्हणते, "अरे काही काय सचिन, माझं अकाउंट ॲक्टिव्ह आहे." "अरे मी तुझ्यासमोरच डिलिव्हरी बॉयला याच कार्डने पेमेंट केलं होतं ना." सचिन म्हणतो, "अगं पण ते ATM मशीनमध्ये का चालेना?" "काय गं अस्मी, माझ्या मुलासाठी मला खेळणं घ्यायचं होतं, ते पण नाही घेता आलं बघ मला." "अगं मला सांग, तू डिलिव्हरी बॉयला पेमेंट केल्यानंतर कार्ड ब्लॉक केलं का?" अस्मिता म्हणते, "काहीही हां सचिन. अरे असं का करेल मी? जेव्हा तुम्हाला पैसे मागतो तेव्हा मी कॅश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड दिलंय की तुला?" सचिन म्हणतो, "मग ठीक आहे, मला दुसऱ्या अकाउंटचं कार्ड दे बरं तुझ्या." अस्मिता म्हणते, "माझ्याकडे ना सध्या हे एकच अकाउंट आहे हां सचिन." सचिन विचार करायला लागतो, "काय चाललंय? मला कळतच नाहीये." "ए अस्मिता, तू माझी मानसिक परिस्थिती समजून घे हां." तेवढ्यात तिथे कल्पनाताई आणि प्रतापराव येतात बरं का. कल्पनाताई म्हणतात, "काय रे, येऊ का?" "काय गं अस्मिता, बाळ झोपलं का गं?" बाळ खरंच झोपलेलं असतं बरं का, शांत. अस्मिता म्हणते, "हो अगं मम्मा, आत्ताच बाळ झोपलंय." कल्पनाताई म्हणतात, "अस्मिता, अगं तू पण झोपायचं बेटा. बाळ झोपलं की तूही झोपत जा. अगं तेवढाच आराम होतो." नाही म्हणजे आई झोपायला गेली की बाळ बरोबर जागं होतं बघ. आईने तोंडामध्ये घास घेतला की बाळ लगेच रडायला लागतं. आणखीन एक गोष्ट आहे बरं का प्रेक्षकांनो, आई जेवायला बसली की बाळ बरोबर शी करतं. तुम्हाला पण हे अनुभव आहे का? म्हणजे बाळ जेव्हा छोटं असतं ना, तेव्हा म्हणते बरं का मी. असो, आता प्रतापराव म्हणतात, "अगं ये अस्मिता, आता ना बेटा वेळेत झोप काढत जा राजा, आराम करत जा." अस्मिता म्हणते, "हो डॅड, मी झोपणारच आहे. तुम्ही सहज आला होतात का?" कल्पनाताई म्हणतात, "अगं नाही, अगं उद्या गुढीपाडवा आहे ना, बाळासाठी गिफ्ट आणलेत बघ. बाळाला सकाळी आवरून ठेव. अगं पहिला सण आहे उद्या आपल्या बाळाचा." अस्मिता म्हणते, "हो मम्मा चालेल." आता हे प्रतापराव म्हणतात, "चला झोप बेटा अस्मिता, आम्ही निघतो आता." अस्मिता म्हणते, "डॅड डॅड एक मिनिट हां, जरा बोलायचं होतं." प्रतापराव म्हणतात, "बोल ना." अस्मिता म्हणते, "आत्ता ना सचिन ATM मशीनमधनं कॅश काढायला गेला होता, तर त्याला इनॅक्टिव्ह दाखवतंय ते. असं का होतंय डॅड?" "नाही डॅड, काही टेक्निकल ग्लिच असेल का?" प्रतापराव म्हणतात, "अगं अस्मिता, मला कसं माहीत असणार? असेल गं काहीतरी अडचण. तुझ्या अकाउंटमध्ये पैसे आहेत का?" अस्मिता म्हणते, "हो डॅड, भरपूर पैसे आहेत त्या अकाउंटमध्ये." प्रतापराव म्हणतात, "अगं मग ATM मशीनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल." आता हा लगेच सचिन म्हणतो, "नाही नाही, अहो डॅड, ATMचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मी 4-5 ATMमध्ये ट्राय केलं. कुठूनच पैसे काढता नाही आलेत." कल्पनाताई म्हणतात, "अरे देवा, असं काही आहे का? आम्हाला काही कळतच नाही आहे." अस्मिता म्हणते, "एक काम करते डॅड, मी उद्याच बँकेत फोन करते आणि सॉर्ट आउट करते हे सगळं." लगेच प्रतापराव म्हणतात, "अस्मिता, तू कशाला दगदग करतेस बेटा? मी आहे ना, मी करतो ना बँकेमध्ये कॉल. तू आराम कर हं बेटा." "अगं तुला आता काही पैसे हवेत का? मी आणून देऊ का कॅश?" अस्मिता म्हणते, "नाही नाही डॅड, अर्जंट काही नाही आहे आम्हाला." "अगं नाही, हे सगळं तर सॉल्व करायला हवं ना डॅड." मग प्रतापराव म्हणतात, "बेटा काळजी नको करूस, मी उद्याच बोलतो बँकेत, पण तू आराम कर बरं." आता हा सचिन खूप तगमग तगमग करत असतो बरं का. प्रतापराव म्हणतात, "अस्मिता गुड नाईट बेटा, झोप आता हां." आता प्रतापराव आणि कल्पनाताई गेल्यानंतर बघा सचिन अस्मितावर कशी चिडचिड करतो. सचिन आता म्हणतो, "अरे काय यार अस्मी, ते पैसे द्यायला तयार होते ना, तू नाही का म्हणालीस? 10-20 हजार मागून घ्यायचे असतेस ना." अस्मिता म्हणते, "अरे पण गरज नसताना उगाच का घ्यायची त्यांच्याकडनं कॅश? आणि उद्या सगळं होणार आहे ना सॉल्व, मग काढता येतील ना तुला पैसे." सचिन आता लगेच राग येतो बरं का त्याला अस्मिताचा. अस्मिता म्हणते, "अरे सचिन, बाळासाठी तुला काही घेता आलं नाही म्हणून मनाला नको लावून घेऊस एवढं. जाऊ दे रे, इट्स ओके." सचिन आता तनतन तनतन करतो बरं का आणि अस्मिताशी एकही शब्द बोलत नाही आणि मोबाईल बघत बसतो. अस्मिताला ते क्लिक होतं की हा जरा विचित्र वागतोय. आता बघा प्रेक्षकांनो, ही प्रिया रात्री खुडबुड करत असते काहीतरी. बहुतेक किचनमध्ये पाणी घ्यायला आलेली असते आणि बघते तर काय, अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमचा लाईट चालू आहे. प्रिया आता लाईट बघते ऑन आणि विचार करते, हे अर्जुन सायली अजून जागेत, नक्कीच ते माझ्याबद्दल काहीतरी प्लॅन करत असणार आहे. प्रिया आता अलगदपणे अर्जुन सायलीच्या बेडरूम जवळ जाते आणि कान लावते. एवढाच काय तो हिचा सीन दाखवलाय. इकडे पुन्हा सदा आणि मैनाचा सीन दाखवलाय. इथे ना मला एक प्रश्न पडलाय प्रेक्षकांनो, सदाशिव आणि मैनावती प्रियाकडनं बरेच पैसे लाटताना दाखवलेत आपल्याला मागे. म्हणजे मागेच प्रियाने 15 ते 20 हजार रुपये जवळजवळ त्यांना दिलेत. एवढे पैसे ते कुठे खर्च करतात काही कळतच नाहीये. म्हणजे तशी त्यांची परिस्थिती अजूनही बेताचीच आहे बरं का.
पण तरी सदाशिव आणि मैनावतीकडे डॉक्टरांना बोलवायला पैसे नाहीये, ये बात हजम नाही हो रही है. असो, या सीनमध्ये सदाची तब्येत खूपच ढासळलेली असते. मैना म्हणत असते, आहो त्रास होतोय का तुम्हाला, लवंग देऊ का तुम्हाला. सदा म्हणत असतो, मैना मैना मला खूप त्रास होतोय, आता मी वाचत नसतो. मैना म्हणते, आहो असं बोलू नका, मी आहे ना मी, थांबा मी डॉक्टरांनाच बोलवते. सदा म्हणत असतो, त्याला ढास लागलेली असते, तसाच तो बोलत असतो, अगं मैने डॉक्टरांना बोलवशील पण त्यांना द्यायला पैसे नाहीये ग. अगं बबली पैसे पाठवायला तयार नाहीये ग. अगं अगं ती फोन उचलत नाहीये ना. मैना म्हणते, अहो जाऊ द्या, फोनचं काय घेऊन बसलात तुम्ही, पाठवल ती पैसे. ते अर्जुन सायली तिच्या पाठी लागले ना, म्हणून बबली फोन उचलत नस. अहो मी गरम पाणी आणते तुमच्यासाठी. मैनावती जरा बाजूला जाते तेव्हा सदाशिव एकदम खाली पडतो आणि बेशुद्ध होतो. मैनावती घाबरते, रडते पडते. अरे देवा, काय होतंय तुम्हाला, यांना तर औषध द्यायला हवं पण पैसे नाहीये, काय करू, कुठून औषध आणू. सदाशिव आता बेशुद्ध पडलाय. मैना मोठ्याने आरडाओरडा करत असते, अरे देवा काय झालं, अहो डोळे उघडा ना, देवा माझ्या कुंकवाला कसं वाचू मी. मैना एकदम हेल्पलेस झालेली असं त्यांनी दाखवलंय. तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे पोहोचलेत बरं का. अर्जुन सायली डॉक्टरांना घेऊन पोहोचलेत मैनावती आणि सदाशिवकडे. सदाशिवला डॉक्टर लगेच चेक करतात. अर्जुन म्हणतो, डॉक्टर यांना चेक करा लगेच. आता मैना रडायला लागते आणि म्हणते, किती कमनशिबी आहे ग आम्ही, यांच्यासाठी डॉक्टर पण नाही बोलवू शकलो. सायली म्हणते, आता आलोय ना आम्ही, बरं वाटेल त्यांना, काळजी नका करू. आता सदाशिव एकदम बेशुद्ध पडलाय बरं का. थोडा सस्पेन्स यांनी रंगवलाय. असं वाटतंय की सदाशिव खरंच गेला की काय. डॉक्टर त्याला उठवायचा प्रयत्न करत असतात पण तो उठतच नसतो. सायली आता केविलवाणी अर्जुनकडे बघते आणि अर्जुन सायलीकडे, आणि अर्जुन सायलीला खुणवतो की डोंट वरी, होईल सगळं व्यवस्थित. मैनावती रडत असते, उठा ना हो उठा ना. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. व्हॉट अन एपिसोड प्रेक्षकांनो, मस्त दाखवलाय आजचा एपिसोड. पुढचा प्रोमो तर याहीपेक्षा धमाकेदार आहे. आता गुढीपाडवा आहे. अर्जुन आणि सायली गुढी उभारत असतात तेव्हा सायली प्रियाच्या साडीची पिन लावून देत असते. सायलीने अर्जुनला खुणवलंय की बघा हिच्या खांद्यावर भाजल्याचे व्रण आहेत. अर्जुन ते व्रण बघतो बरं का लांबूनच आणि विचार करतो, म्हणजे ही प्रियाच बबली आहे. शांता आणि वंदनाताईने सांगितल्याप्रमाणे हिच्या डाव्या खांद्यावर भाजल्याचं व्रण आहे. तर इकडे प्रियाने एका माणसाला फोन लावलाय आणि म्हणते की काय रे, कशाला सारखा सारखा फोन करतोयस, तुला मेसेज नको करू सांगितलं होतं ना, आणि काम झाल्यावर मेसेज कर. तो माणूस म्हणतो, काम झालं नाही ते सांगायला फोन करत होतो. तो माणूस म्हणत असतो की मॅडम तुम्ही ज्या पत्त्यावर मला पाठवलं इथे कोणीच नाहीये, तेच सांगायला तुम्हाला मेसेज करत होतो मी. प्रिया फोन ठेवते आणि विचार करते, अरे देवा, सदाशिव आणि मैनावती कुठे गेले असतील. प्रियाची वाट लागणार आहे प्रेक्षकांनो. आता जबरदस्त एपिसोड होता आणि जबरदस्त प्रोमो दाखवलाय प्रेक्षकांनो. प्रियाची आता वाट लागणार आहे. आवडला ना आजचा एपिसोड रिव्ह्यू, मग नक्की लाईक करायला विसरू नका. उद्याही बहुतेक मालिका आहे असं वाटतंय मला, असली तर ऑब्व्हियसली मी देईलच तुम्हाला, पण उद्याच्या भागाची आतुरतेने आपण वाट बघत आहोत आणि नक्की ते उद्याचा भाग उशिरा टाकतील असा एक माझा अंदाज आहे. उशिरा जरी आला तरी रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. तरी प्रेक्षकांनो, ज्यांनी चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड धमाकेदार असणार आहेत पुढे. बघत राहा ठरलं तर मग. उद्या भेटूयात. सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा की आजचा एपिसोड कसा वाटलाय. बघत राहा मंडळी ठरलं तर मग. चला तर मग भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.